वैष्णवी हकमणीचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी कागदपत्र मिळवली. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार. मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाखांचा निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वळवला. मुख्यमंत्री फडणवीस आजपासून दिल्ली दौऱ्यावर. नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला हजेरी लावणार. दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या काही बैठकाही होण्याची शक्यता. भंडारा जळगावमध्ये अनेक दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. भंडाऱ्यामध्ये 159 हेक्टरवर नुकसान, तर जळगावच्या मुक्ताईनगरमधील कांदा खराब. कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज. तर आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. राज्यात 45 कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये सर्वाधिक 35, पुण्यामध्ये 4, कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण, तर मुंबईत कोरोनाचा 1 बळी. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सतीश मेंढेंवर अटकेची टांगती तलवार. मेंढेंच्या कार्यकाळामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे आयडी तयार केल्याचा संशय.